मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज हिंद केसरी पेडगावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा जी स्पर्धा झालेली म्हणजे हिंद केसरी रील स्टार कोण होणार आणि या स्पर्धेचा मानकरी म्हणजे सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळे आणि सर्व चाहत्यांच्या हृदयामध्ये जो रील स्टार आहे म्हणजे RD भाऊ. आणि सकाळी एक जण मला म्हटलेला काय लागणार निकाल, म्हटलं भागात टॉपचा विषय म्हणजे RD भाऊ. आणि आज त्यानं ते सिद्ध करून दाखवलं. नाशिकचं मैदान झालं, तिथे पण प्रथम क्रमांक पटकवला आणि आज मानाच्या हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि पेडगावचा हिंद केसरीचा गुलाल एक नंबरचा कपाई लागलाय आणि RD भाऊ हिंद केसरी झालेत. नमस्ते, काय आनंद आहे आज? आनंद गगनात मावत नाहीये, बोलायला शब्द नाहीयेत. सर्वप्रथम LMP उद्योग समूह यांचे खूप खूप आभार आणि पेडगाव ग्रामस्थ यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला छोट्याशा क्रिएटर्सना एवढी मोठी संधी दिली. आता घरोघरी क्रिएटर्स खूप प्रमाणात वाढतील का, तर जसं आपला नंदी हिंद केसरी होतो तसं आपला रील स्टार क्रिएटर हिंद केसरी होणार. हे दुसरं किताब असेल माझ्यासाठी. माझ्या आयुष्यात पैसापेक्षा मला हे किताब खूप महत्त्वाचे आहेत. जसं की प्रत्येक गाडा मालक आपल्या नंदीला हिंद केसरी बनवण्यासाठी प्रचंड खूप प्रमाणात मेहनत करतो, तशी मी आणि माझ्या टीमनी खूप प्रचंड प्रमाणात आम्ही मेहनत केली. सकाळी 6 वाजता ग्राउंडमध्ये आलो, सर्व नंदींचं दर्शन घेतलं, माझ्या देवाचं दर्शन घेतलं. त्याचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्यापासून सुरुवात केली रील्सची. सकाळी 6ला जे आम्ही मैदानात व्हिडिओ बनवायला चालू केलं ते रात्री 7:30, 8, 9 कधी वाजले कळत नाही. जेवण नाही. 10 वाजता आम्हाला व्हिडिओ एडिट करून द्यायची होती, कारण त्यांचं टायमिंग होता की फायनल झाल्यानंतर 3 तासामध्ये व्हिडिओ अपलोड त्यांच्या ग्रुपला द्यायची होती. असं सर्व एवढी भरपूर प्रचंड प्रमाणात मेहनत होती आणि त्याचं फळ आम्हाला आज मिळालं. आणि तुमच्यासारखे जेवढे पण आमचे मित्रमंडळी असतील, यूट्यूबर्स असतील, जसं रील्ससाठी जसं पारितोषिक तसं यूट्यूबसाठी पण जे मुलाखत ज्याची चांगली आणि उत्कृष्ट पद्धतीने असेल त्याच्यासाठी पण पुढच्या वर्षी म्हणावं लागेल आज मन जिंकलीस भावा. बस मन जिंकण्यापेक्षा हा माझं म्हणजे हे हिंद केसरी किताब हे माझं नाही, हे तुमचं आहे. आणि मी नेहमी वेळोवेळी सांगतो की माझ्या आजीचा आशीर्वाद आजपर्यंत जी स्वप्न पाहिले स्वप्न माझी पूर्ण झाली. सांगू शकत नाही. जसं माझं नाव आलं म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं जसं नाव आलं तसं म्हटलं पहिलं तर आपलं येईल किंवा दुसऱ्याचं येईल, पण एक खात्री होती की बाबा आजीचं स्वप्न पूर्ण होणार. आणि माझं पण स्वप्न होतं की हिंद केसरी मैदानाचं हिंद केसरी रील्स क्रिएटर आपण व्हावं आणि ते पूर्ण झालं. आज तू जिंकलायस, पण असं वाटतं की आपण जिंकलोय असं म्हणजे भारी वाटतंय. म्हणजे एकदम काय सांगशील, म्हणजे एक चाहत्यांचं प्रेम पण आहे तेवढं तुझ्यावरती, चाहत्यांचं प्रेम आणि भरपूर तुझे आहे. कष्ट पण आहेत त्याचे. माझे कष्ट म्हणण्यापेक्षा मी चाहत्यांचं प्रेम सांगतो. मी माझे स्वतःचे वैयक्तिक फोटो अपलोड केलेले, त्यांनी त्यावरती इतक्या कमेंट दिल्या की प्रथम क्रमांकाचा मानकरी तूच होणार, त्यानंतर आम्हाला माहिती आहे फर्स्ट प्राईज कोणाला मिळणार. मी म्हटलं बघा, माझं मिळो अगर ना मिळो, पण हा जो डोक्याला गुलाल लागलाय हा माझ्या म्हणजे मला हवा होता डोक्याला गुलाल, आणि तो आज पूर्ण झाला. बरोबर. मागं नाव आजींचं नाव आहे, काय सांगाल म्हणजे आज भरपूर खुश असतील म्हणजे जर जिथून पाहत असतील म्हणजे ज्या आपल्यात नाही आहेत परंतु लय आनंद झाला असता त्यांना आज असते तरी. मी मागच्या मुलाखतीत पण सांगितलं, जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा मी म्हटलं की आजीला मी माझ्या पहिले गाडीत बसवलेलं आणि जसं की तुम्हाला सांगितलं मी जिथे कुठे जाईल तिथे ती सोबत असणार, तसंच ती माझी आजी आहे एक प्रकारे आणि ती माझ्यासोबत असते. तिला माहिती आहे मी रात्री कुठेही फिरत राहतो, कुठेही कामानिमित्त जात असतो, पण आज तिचा आशीर्वाद, तिचं स्वप्न, तिने बघितली माझी मेहनत की मी किती रात्रंदिवस कसं करतोय, गाडी चालवतोय, एडिटिंग करतोय, एक दीड तास झोप घेतो, म्हणजे सगळं काही तिने पाहिलंय आणि त्याचं फळ आज मला मिळालंय. बरोबर. एक सर्व काही मिळवलं म्हणावं लागेल आजच्या गुलाला. सर्व काही मिळवण्यापेक्षा अजून खूप काही करायचंय आणि प्रयत्न करत राहील. बक्षीस मिळेल नाही मिळेल याच्यासाठी मी कधीच म्हणजे असा सहभागी होत नाही. एक आनंद मिळेल, त्यानंतर माझ्या टीमला म्हणजे एक वेगळं काहीतरी शिकण्यासाठी म्हणजे वेगळं काहीतरी शिकायला मिळेल असं करत राहील मी यापुढे. शर्टवरती लोगो आहे देव माझा बकासूर, काय सांगशील? या शर्टाची पण एक जादू आहे वेगळी. जिथे कुठे जातो तिथे मान सन्मान, बक्षीस,
काही असू दे ते माझ्या पदरी पडतंच. कारणच असं आहे, या क्षेत्राची सुरुवात माझ्या देवापासून केली. बकासूर माझा देव मी सगळ्यांना सांगत राहतो, पण सर्वच नंदी माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण की सर्व नंदींचे मालक मला खूप प्रचंड प्रमाणात मेहनत करतात. पहिलेच माझ्याकडे गाडी नव्हती, मी 8-8, 10-10 गाड्या चेंज करून घाटावरती यायचो. कधी आज राहुलदाससोबत जायचो, कधी जयशेठसोबत जायचो, कधी मोहिल घेऊन जायचा, कधी नाना घेऊन जायचे. मी या 4 व्यक्तींची नावं आवर्जून घेतो. का घेतो? कारण की जेव्हा काही नव्हतं तेव्हा त्यांनी मला एक सपोर्ट केला की तू कर, हे तू चांगलं करतोय. आज तुला प्रसिद्धी नाही मिळणार, पण उद्या तुला चांगलं काम करून खूप प्रसिद्धी मिळेल. आणि ह्या 4 नंदींचा आणि माझ्या सर्व नंदींचा यावरती आशीर्वाद होता आणि आज हे फळ मला मिळालं. आजचा विजय म्हणजे कामाची पोचपावती आणि चाहत्यांचं प्रेम आहे आणि तुझी मेहनत आहे. तुला शुभेच्छा राहतील आणि असंच तू प्रेक्षकांची हृदय मन सर्व काही जिंकत राहशील. आणि सर्व जे रील स्टार माझे बंधू जे सहभागी झालेले त्या सर्वांचं अभिनंदन. भरपूर कष्ट घेतले सर्वांनी आणि सकाळपासून भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत केली. म्हणजे इतके रील्स क्रिएटर होते, 140 जण सहभागी होते. असं म्हणणार नाही की सगळ्यांचेच नंबर यायला हवे होते, पण प्रत्येक कमिटीने पण खूप छान निर्णय घेतला. फुल ना फुलाची पाकळी त्यांना मिळाली. हिंद केसरी मानाचं सन्मान चिन्ह आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिलं त्यांना. खूप छान वाटलं. रील्स क्रिएटरना मी एकच सांगेल, प्रयत्न करत राहा. हे माझं एक दिवसाचा प्रयत्न नाही आहे, की ह्या दिवसासाठी मी गेले 7 वर्ष मेहनत केली आणि आज त्याचं फळ मला मिळालं. बघा, कोणी काही सांगेल एडिटिंग अशी आहे, एडिटिंग कशी आहे, किंवा याला काय कशावरून तुम्ही नंबर दिला, तर मी तुम्हाला एकच सांगेल, नंबर ही वेगळी गोष्ट आहे आणि जी मेहनत जी एडिटिंगची आहे त्यासाठी म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात आम्ही मेहनत घेतली, माझ्या टीमनी मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज मिळालं. खूप खूप सर्वांचे आभार. काही चुकलं असेल तर माफ करा, तुमचा एक लहान भाऊ म्हणून. आणि प्रचंड प्रमाणात मला आणि माझ्या कलेला प्रेम द्या. धन्यवाद. धन्यवाद.